जामोद मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय डॉक्टर श्री संजयजी गटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक निलेश शर्मा, माजी नगरसेवक, नगर परिषद जळगाव जामोद। नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यांमध्ये विकास कामांचा धडाका लावलाय। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम, अरुणाचल, बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दरम्यान ते अरुणाचल प्रदेशात 13,000 फूट उंचीवर बांधलेल्या सेला बोगद्याचे उद्घाटन करणार आहेत। चीनच्या सीमेजवळ असलेला हा बोगदा भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे। हा बोगदा वापरात आल्यानंतर भारतीय सैनिकांना चीनच्या सीमेपर्यंत लवकर पोहोचणं शक्य होणार आहे। यामुळे तवांग सारख्या उंच प्रदेशात पोहोचणे भारताला सोपं होणार आहे। नाशिक येथे परफेक्ट कृषी मार्केटचा वर्धापन दिन व शेतकरी मेळावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय। शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य आणि रास्त भाव मिळावा, तसेच शेतमालाला योग्य बाजारपेठ आणि सोयी सुविधा मिळाव्या या उद्देशाने स्थापन झालेली परफेक्ट कृषी मार्केट यार्ड ही भारतातली पहिली खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे। परफेक्ट कृषी मार्केट यार्डच्या माध्यमातून 33 वर्ष शेतकऱ्यांना सेवा दिली जात असून नाशिकच नव्हे तर सोलापूर, राजस्थान, गुजरातसह दुबई येथेही हे कृषी आयात निर्यात केंद्र कार्यरत आहे। वर्धापन दिनानिमित्त अनेक वर्षांपासून साथ देणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। परफेक्ट नावाप्रमाणे या क्षेत्रात परफेक्शन येण्यासाठी शेतमाल पिकला तरी त्याचं मार्केटिंग चांगलं झालं पाहिजे। मार्केटिंग झालं तर तो फायदा शेतकऱ्यांना होतो आणि मला वाटतं त्या दिशेने त्यांनी पुढाकार घेतला आणि प्रायव्हेट सेक्टरनी पण त्यांचा एक प्रकारचा मी म्हणेल सहभाग दिला पाहिजे, तो त्यांनी देण्यासाठी कायम पुढाकार ठेवला। मला वाटतं खूप महत्त्वाचं त्यांनी एक उदाहरण दिलंय। तर मी नाशिक जिल्ह्याची कन्या म्हणून आदरणीय पिंगळे, सध्या लोकसभेची तयारी सर्व पक्षीयांकडून सुरू असून रायगड लोकसभेच्या मतदारसंघात तटकरे विरुद्ध गीते यांच्या वादात आता तिसऱ्या उमेदवाराची भर पडण्याची शक्यता निर्माण होती। शिंदे गटाचे आमदार आणि पक्षप्रतोद भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले हे सुद्धा रायगड लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात असून याच उद्देशाने गोगावले यांच्या समर्थकांनी आता महाड शहरासोबतच इतरत्र खुलेआम भावी खासदार म्हणून विकास गोगावलेंच्या नावाने बॅनरबाजी सुरू केली आहे। विकास गोगावले हे पूर्वीपासूनच युवा सेनेच्या माध्यमातून रायगडमध्ये सक्रिय असल्याचे, त्यांचा जिल्ह्यात चांगला संपर्क असल्याचे बोललं जात आहे। स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा रायगडला शिवसेनेचाच उमेदवार द्यावा अशी मागणी लावून धरली आहे। कालच आमची एक छोट्याखानी मीटिंग झाली। त्या मीटिंगच्या संदर्भात पुढील लोकसभेची निवडणूक, येणारी निवडणूक कशी लढवावी या संदर्भात आमची योजना चालू असताना आमच्या या अगोदरचा खासदार शिवसेनेचाच असल्यामुळे पुढील खासदार आमचा शिवसेनेचाच पाहिजे, यासाठी आमचे तालुका प्रमुख सुरेश माळे यांनी पहिले आग्रहाची मागणी केली की या मतदारसंघामध्ये रायगड लोकसभामध्ये आपला हक्क हा कायम राहण्यासाठी आपण विकास गोगावले यांच्या उमेदवाराची त्यांनी घोषणा केली। आणि त्या घोषणा करत असताना सर्व शिवसैनिकांनी उत्साह दाखवून उमेदवारी आम्ही सर्व शिवसैनिक पेटून उठून रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आमच्या युवकांचे सर्वांचे आशास्थान असणारे विकास गोगावले साहेब यांना उमेदवारी द्यावी, यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक सज्ज आहोत। आणि जेणेकरून येणाऱ्या या मतदारसंघामध्ये 6 आमदार आहेत, त्या 6 आमदारांपैकी 3 आमदार आमच्या शिवसेना पक्षाचे आहेत। याची मतदाराची आकडेवारी जर बघितली तर आम्हाला येणारा आमचे जे विकास गोगावले जर या लोकसभेसाठी उमेदवार असतील तर 100% आम्ही 2 लाखाच्या फरकाने ही निवडणूक देऊ। आदिवासी बांधवांचे प्रेरणास्थान असलेले वीर एकलव्य यांची जयंती सालाबाद प्रमाणे यावर्षीही जळगावच्या चोपडा तालुक्यात सर्वत्र साजरी करण्यात येते। त्या अनुषंगाने लासूर येथील सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येत वीर एकलव्य यांची जयंती साजरी केली आहे। गावातील पंपनगर भागापासून मिरवणूक काढत जयंती उत्साहात पार पडली। या कार्यक्रमाला गावातील नागरिक, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज अतिशय शुभ आणि मंगलमय असा दिवस, कारण की आज महाशिवरात्री आपले आदिवासी बांधवांचे आणि
महिला जागतिक दिवस असा त्रिवेणी संगमाचा आजचा दिवस आपण शाळेत महिलांबद्दल रोजगार या ठिकाणी ऐकले ते सकाळपासूनच विश्वभरामध्ये जागतिक महिला दिवस साजरा होताना आपण बघत आहोत. कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला आज मागे नाहीये. एक ग्रामपंचायत सदस्यापासून पंतप्रधान राष्ट्रपती पदापर्यंत महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. असं कुठलं क्षेत्र नसेल की तिथे आज महिला अग्रेसर झालेल्या नसतील. संरक्षण क्षेत्र असेल, मेडिकल क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने आपल्या साऱ्या माता भगिनी आपलं कर्तव्य बजावताना आपण बघत आहोत. एक कुटुंब असो, माता, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रीण अशा विविध रूपाने महिलांचं समाजामध्ये वास्तव आपण बघतो. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सतत सुरूच असून आज पहाटे बोरघाटात एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर साखरेच्या गोणी घेऊन निघालेल्या ट्रकचे बोरघाटातील ढेकू गावाजवळील तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ट्रकची एवढी जोरदार धडक होती की यात ट्रकची केबिन पूर्णपणे दबून सहचालकाचा जागीच मृत्यू झालाय. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केलंय. जालन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जागतिक महिला दिनी शेतमजूर, गोरगरीब आणि भंगार गोळा करणाऱ्या महिलांचा सन्मान केलाय. यात कष्टकरी महिलांना महिला दिनाची माहिती नसते, त्यांना या दिनाची माहिती व्हावी, त्यांच्या देखील आजच्या दिवशी गौरव व्हावा या हेतूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी आज अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिवस साजरा केलाय. यावेळी आंबेकर यांनी शेतात जाऊन शेतमजूर महिलांची भेट घेतली, तर भंगार गोळा करणाऱ्या महिला आणि गोरगरीब कुटुंबातील महिलांना भेटून त्यांना जागतिक महिला दिनाची माहिती समजावून सांगितली. यावेळी त्यांनी या महिलांना शुभेच्छा आणि साडी भेट देऊन त्यांचा सन्मान देखील केलाय. धुळे जिल्ह्यातील अमळठे गावात काल महाशिवरात्रीच्या दिवशी नाश्त्यात भगर खाल्ल्याने 50 जणांना विषबाधा झाली आहे. अमळठे येथील गोसावी यांचे नातेवाईक एका कार्यासाठी जमले असता त्यांना नाश्त्यासाठी भगर देण्यात आली. ती खाल्ल्यावर काही वेळातच सगळ्यांना त्रास होऊ लागल्याने इतर लोकांनी त्यांना शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलंय. सर्व रुग्णांवर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण काटे, डॉक्टर विनय पवार यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होतीये. अमळथे गाव येथे एका सामूहिक कार्यक्रमात काही लोकांनी भगर खाल्ली. तर ती भगर खाल्ल्यानंतर एक थोड्या वेळानंतर काही लोकांना चक्कर येणे, मळमळणे, उलट्या होणे, डोळ्यासमोर अंधारी येणे असा त्रास जाणवू लागला. तर त्या अनुषंगाने काही लोकांनी ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथे 3 वाजता दाखल झाले तपासणीसाठी. तर एक प्राथमिक अंदाज असा आहे की भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झाली असू शकते, असा एक डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. आत्तापर्यंत अमळथे गावातील 50 ते 60 रुग्णांनी, त्यात छोटे बालकं, मुलं, मुली, महिला व पुरुष असे सर्व मिळून 50 ते 60 लोकांनी आत्तापर्यंत इथे उपचार घेतले आहेत. विशेषतः सर्वांना लक्षणे हे सारखीच आहेत. सर्वांची लक्षणे सौम्य प्रकाराची आहेत. कोणालाही गंभीर असं कोणत्याही प्रकारचं लक्षणे दिसत नाही. सर्व रुग्णांचे उपचार हे शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय येथेच. मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी जालन्याच्या अंतरवाली सराटीतून रवाना झालेत. मराठा समाजासोबतच आरक्षणाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी जरांगे 7 दिवसीय दौऱ्यावर असून समाजाच्या भावना आणि सरकारच्या भावना या दोन्हीत फरक काय हे बघणं गरजेचं असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. या सरकारला त्यांचे आमदार काय म्हणतात हे जाणून घ्यायचं आहे, पण सरकारला जनता काय म्हणते हे ऐकून घ्यायचं नाहीये, असं म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधलाय. जालना तालुक्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात यासारखे पारंपरिक खेळ खेळून महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक विजय अण्णा बोराडे यांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाविषयी मार्गदर्शन केलं. आजच्या घडीला महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. महिलांनी कायम असंच शिकून पुढे जावं, असं कृषीरत्न विजय अण्णा बोराडे म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय.
भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. महिला प्रीमियर लीग मध्ये खेळणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. दीप्ती शर्मा WPL मध्ये UP वॉरियर्स संघाकडून खेळते आणि तिने शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हा विक्रम केलाय. लागोपाठ 3 विकेट घेत आपल्या संघाला एका धावेने रोमहर्षक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका तिने बजावली आहे. या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.